आदित्य ठाकरेंनी एक ट्विट केलं होतं सर, त्याला राज्यसभा खासदार मिलिंद देवरांनी उत्तर दिलेलं आहे, वरळीत लक्ष द्या असं म्हटलेलं आहे. मला वाटतं माननीय युवा नेते, शिवसेनेचे नेते आहेत आदित्यजी ठाकरे, जेवढं बारीक लक्ष त्यांचं निव्वळ वरळीच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रावर आहे बरं का. जरी ते वरळीतून निवडून आले असले तरी उभ्या महाराष्ट्रातील प्रश्न त्यांचं फार बारीक लक्ष आहे. खास करून महापालिकेचा चाललेला भ्रष्टाचार, लुटालूट ती इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की त्याच्यावर मला वाटत नाही की कुठला महाराष्ट्रातला आमदार या विषयावर इतका अभ्यासपूर्ण बोलतो. त्यामुळे अनेक विषयांवर महापालिकेला माघार घ्यावी लागली. त्यातलं काल परवाचं उदाहरण आहे महालक्ष्मीच्या त्या रेसकोर्सवरचं मैदानाचा संदर्भ. त्याच्यावरचं बांधकाम करणार नाही असं महापालिकेला सांगावं लागलं. हा आदित्यजी ठाकरे यांचा विजय आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून मला असं वाटतं इथं जरी कोणी काय त्यांना म्हणून जे ट्विट करतायत ना ते टिवटिव बंद करा. त्यांनी स्वतः काय केलेत बघा ना. आधी आयुष्यात कधी लक्ष होतं का? त्यांना एक प्रश्न कधीतरी विचारा बरं का, कोविड काळात तुम्ही कुठे होता, एवढंच विचारायचं. मग तुम्हाला ताबडतोब कळेल की आदित्यजी ठाकरे अधिक लक्ष देतात की बाकीचे. बाकी आता पावसाळ्यात जशा अळंब्या येतात तशा काही अळंब्या आता आल्या आहेत आणि नाचत आहेत. तर ते जाणीवपूर्वक, खरं तर मला खंत वाटते की मराठी माणसांच्या मतांमध्ये विभाजणी करण्यासाठी कुणीतरी स्पॉन्सर केलं आहे आणि त्या पद्धतीनं वागलं जातं आहे. हे महाराष्ट्राला भूषणावं नाही, किंबहुना इतिहासातनं अजूनही आपण सुधारत नाही, याचं दुर्दैव आहे. नाही, आयुक्तांना प्रेमपत्र लिहिण्यापेक्षा मुंबईच्या विकासासाठीचा अजेंडा सादर करा असं म्हणता येईल. मला वाटतं त्यांनी म्हणजे कसं आहे, काही लोक डोळे असून आंधळे असतात, कान असून बहिरे असतात. आदरणीय उद्धवजी ठाकरेंनी किती जुना आहे मुंबईचा विकास आराखडा, त्याला म्हणून तूही मंत्री होता, मी काय कळवतो. तुम्ही तर शिपिंग मिनिस्टर होता. मुंबईच्या बंदरांचा विकास करण्यासाठी, खास करून मुंबईच्या पूर्व किनाऱ्याचा विकासाचं एक संकल्पचित्र आदरणीय उद्धवजींनी उभ्या महाराष्ट्राला दाखवलं होतं. त्यावर काही पावलं माननीय गडकरी साहेबांनी उचलली होती. कोणी रोखली आहेत जरा बघून घ्या ना. आता तिकडे गेलात तुम्ही, तो सगळा विकास कोणी थांबवला आहे. संकल्पचित्र मागता. मुंबई हे आत्ता जो कोस्टल रोड होतोय तो कोणाचं संकल्पचित्र आहे, कोणाचं स्वप्न आहे ते आदरणीय उद्धवजी साकार करतायत, ते लक्षात घ्या. आणि म्हणून अटल हे तो संकल्प, इकडचा कोस्टल रोड असो, मुंबईचा पूर्व किनारा असो, मुंबईतलं महालक्ष्मीचा रेसकोर्स असो, या सगळ्या विषयांवर काय विकास करणार विचारता कोण सादर करतोय? आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदित्यजी ठाकरे साहेब त्याचा पाठपुरावा करतायत, एवढं लक्षात ठेवा. सर, प्रकाश आंबेडकर म्हणाले की उद्धव ठाकरे शिवसेनेची मतं एकनाथ शिंदेकडे गेली आहेत आणि उद्धव ठाकरेंना मतं मिळाली आहेत की मुस्लिम मतं मिळाली, त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट वाढला. मला वाटतं त्यांचं आहे ना, मी अनेकदा बोललो आहे की प्रकाश आंबेडकर साहेब, बाळासाहेब म्हणतो त्याला आम्ही कधी कधी, त्यांची मंडळी म्हणतात, ते विद्वान आहेत पण त्यांची प्रज्ञा नेहमी राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या हरवलेली असते आणि ती अशीच हरवते. म्हणून त्यांचं कायमचे वंचित राजकारणात राहिले. ते दुसऱ्याच्या पायात खोडा घालणं एवढंच त्यांचं काम आहे. स्वतः एकही जागा जिंकू शकत नाहीत. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं, आश्चर्य आहे. कदाचित अजूनही त्यांचे डोळे उघडले तर त्यांना कळेल महाराष्ट्राच्या विकासासाठी हातात हात देऊन पुढं जाणं, क्षणभर थोडं मागे राहणं, अट्टहास न करणं, त्याग करणं आणि महाराष्ट्राचा विकास साधणं ही मूलभूत तत्त्व त्यांनी स्वीकारली तर खूप काही महाराष्ट्रात अजून घडू शकतं. सर, अदानीच्या मुद्द्यांवरती काल कशाच्या? शरद पवार होते, उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे होते आणि एक मोठी बैठक झाली. त्या बैठकीला शरद पवारांसोबत अदानीचे अधिकारी देखील उपस्थित होते. काय सुरू आहे महाविकास आघाडीत? महाविकास आघाडीचा संबंध नाही या विषयाशी. त्यांची मैत्री असेल कुणापूर्वीपासून. प्रश्न असा आहे, धारावीच्या प्रकल्पासंदर्भात आदरणीय उद्धवजींनी घेतलेली भूमिका, त्यावर गेल्या रविवारी रोकटोकमध्ये पूर्ण लेख आलेला आहे. 22 भूखंड एका माणसाला कसं देण्याचं प्लॅन सुरू आहे. अख्खी मुंबई मराठी माणसाच्या हातून कशी खेचून घ्यायची ती वेगळ्या पद्धतीने चालू आहे. आणि ते उद्धवजींनी सर्वात पहिलं ओळखलं की ही पावलं कुठल्या दिशेने चालली आहेत. बुलेट ट्रेनसाठी जेव्हा जागा घेतली ना तेव्हाच तिथं समजून जायला पाहिजे होतं की मुंबईवर कब्जा करण्यासाठी काय काय चाललं आहे ते. आणि म्हणून धारावी हा वेगळा विषय की जिथं घराघरामध्ये MSME करताना तो ते सगळ्यात मायक्रो लेवलचे उद्योग तिथे आहेत बरं का. म्हणून आदरणीय उद्धवजींनी वेगळा संकल्पचित्र त्याला दिलं होतं आणि तिथल्या लोकांचं पुनर्वसन तिथंच झालं पाहिजे.
हा पहिला हट्ट आहे. 500 चौरस फुटाचं घर दिलं पाहिजे हा दुसरा हट्ट आहे. पण अदानीला मुंबई विकायचं हा सत्ताधाऱ्यांचा हट्ट आहे. यातला फरक आपण ओळखला पाहिजे. शिवसेना कोण कोणाला भेटतं याच्यावर त्या अवलंबून नाही शिवसेनेची भूमिका. शिवसेनेची भूमिका तिथल्या मूलभूत भूमिपुत्रांच्या हक्कात संबंधाची आहे, तिथल्या निवासी लोकांच्या संदर्भातली आहे आणि ती भूमिका ठाम आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.